आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित 202 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांसह माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। ठेवीदारांच्या पैशांची तातडीने परतफेड, संस्थेच्या मालमत्ता ताब्यात घेऊन विक्री प्रक्रिया गतीने पूर्ण करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली। मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाची गती तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। आपण भारताच्या बाहेरचे आहे का? हा असेल तर पहिले सांगा कोण या? नाही ना, बरोबर आहे। आपण भारतातले नागरिक आहोत। किती मोठी शोकांतिका आपल्याला सांगावं लागतं की आपण भारताचे नागरिक आहोत। किती मोठी शोकांतिका आहे ही की आपल्याला सांगावं लागतं की आम्ही या भारताचे ते मेल्यानंतर त्यांचे मृत्यू नंतर कोणत्याही टीव्ही चॅनल असू द्या, कोणत्याही न्यूजपेपर असू द्या, कुठेही कसलीही प्रकारची बातमी आली नाही की या लोकांची मृत्यू झाली, या लोकांची हत्या करण्यात आलेली आहे। कोणाला आपल्या मुलाच्या नोकरीसाठी पैसे त्यांनी इकट्ठा केले होते, धंदा करण्यासाठी त्यांनी पैसे इकट्ठा केले होते, मुलीच्या लग्नासाठी पैसे इकट्ठा केले होते। एका सामान्य माणसाची जी NKGSB बँक आणि L&T फायनान्स च्या वसुली प्रतिनिधीकडून होणाऱ्या मानसिक छळाबाबत, बेकायदेशीर मालमत्ता जप्ती रोखण्याबाबत एका प्रायव्हेट फायनान्स कंपनीतून त्यांनी काही कारोबार करण्यासाठी पैसे घेतले होते, लोन घेतलं होतं, कर्ज घेतलं होतं आणि प्रामाणिकपणे त्यांनी कर्ज किती घेतलं होतं तर NKGSB सहकारी बँक कडून 50 लाख रुपये आणि L&T फायनान्स कडून 1 कोटी रुपये त्यांनी कारोबारसाठी कर्ज घेतलं होतं। आता त्यांना जे मूळ रक्कम होती त्या 1 कोटीच्या ऐवजी त्यांनी ते L&T फायनान्सला 1 कोटी 3 लाख रुपये परत केले। 1 कोटीच्या ऐवजी 1 कोटी 3 लाख रुपये परत केले। पण करोनाच्या काळात काही त्यांची रेग्युलर ते परतफेड करण्यात आली नाही होती। आता L&T फायनान्स आणि NKGSB बँक यांचे जे गुंड, जे कर्ज वसुली करणारे लोक होते ते त्यांच्या घरामध्ये घुसले, त्यांना घरातून बाहेर काढलं। आता हे परिवार जे आहे ते एका खोलीमध्ये राहतं। इतकंच त्यावर त्यांनी थांबलं नाही तर त्यांनी आपल्या पत्रामध्ये काय लिहिलं, मला आत्ता पैसे द्या, नाहीतर ही प्रॉपर्टी आमच्या नावावर करा। माझ्या दोन्ही मुलीला, पत्नीला, वडिलांना व मला रस्त्यात अडवून अश्लील भाषेत धमक्या दिल्या। या भीतीमुळे आम्हाला आमचे राहते घर सोडावे लागले असून सध्या आम्ही भाड्याच्या खोलीमध्ये राहत आहे आणि त्या खोल्या आम्हाला वारंवार बदलाव्या लागत आहे। ते गुंड लोक त्यांच्या त्या खोलीमध्ये येऊन जे दमदाटी करत आहे आणि आता पुढे त्यांनी जे लिहिलेले आहे, माणुसकी कुठे गेलेली आहे। पोलीस प्रशासन नाही, आपण आंदोलन करायचं नाही, पण या माणसाचा योगेश प्रकाश घोडके त्यांनी पुढे काय लिहिले, माझ्या समोर बसून ज्या प्रकारे ते रडत होता ते माणूस, माझी 23 वर्षीय मुलगी
प्राची घोडके हिला आरोपीने मुद्दाम लक्ष केले. दिनांक 20 ते 26 जानेवारी 2026 दरम्यान तिला रस्त्यात अडवून अत्यंत अर्वाच भाषेत शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी दुपारी ती रडत अचानक घरी आली आणि रस्त्यात मला बँकवाले साहेब असं काही बोलतच होते की मानसिक धक्क्याने ती जमिनीवर कोसळली. तिला तत्काळ मेडिकवर हॉस्पिटलमध्ये नेले. मेडिकवर हॉस्पिटल नेल्यानंतर डॉक्टरांनी ती 23 वर्षीय मुलीला मृत घोषित केले. 23 वर्षीय मुलीला मृत घोषित केले. ते गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहे त्यांच्या सगळ्यांचं नाव त्यांनी दिलेले आहे की जे बँकाचे वसुली एजंट आहे. कुठे बातमी आली, कोणत्या टीव्ही चॅनलवर बघायला मिळाली? काय हाल होत असेल या बापाचा की तिच्या 23 वर्षीय मुलीची एका प्रकारे हत्या होत आणि कोणीही दखल घेण्यास तयार नाही आहे. माझ्या बोलण्याचं तात्पर्य हे आहे की ठीक आहे, आज त्यांनी पैसे कर्ज म्हणून घेतले होते तर गुंड लावून ते पैसे